सन्माननीय यशवंत गोसावी सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। सन्माननीय यशवंत गोसावी सर। दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणीजात, म्हणत सकळ विश्वाच्या कल्याणाची काळजी वाहणारे संतश्रेष्ठ ज्ञानोबा माऊली, शिव तुझे नाव ठेविले पवित्र, छत्रपती सूत्र विश्वाचे की, या शब्दात छत्रपतींचा गौरव करणारे विद्येचं चालतं बोलतं विद्यापीठ जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबाराय। अहत तंजावर तहत पेशावर अवघा मुलूक आपला, असं म्हणत ज्या पित्यानं आपल्या पुत्राच्या काळजाला साथ घातली आणि महाराष्ट्राच्या मराठमोळ्या मातीमध्ये स्वराज्य उभं करून दाखवलं, ते स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले। जगाच्या पाठीवरचं सर्वोत्तम मातृत्व म्हणून ज्यांचा गौरव केला जातो त्या राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ। आजही जगातल्या प्रत्येक आईला असं वाटतं की असा पोर माझ्या पोटी जन्माला यायला हवा, असा जगाच्या इतिहासातला सर्वोत्तम पुत्र छत्रपती शिवाजी महाराज। ज्या राजपुत्राचं नाव ऐकल्यावर आमच्या तरुणांच्या नसानसामधलं रक्त खवळून उठतं आणि ज्या राजाने आपल्या जगण्यामधून दाखवून दिलं की आम्ही चुकून मुंगीच्या वाटेला सुद्धा जात नाही, पण आमच्या वाटेला जर कुणी आलं तर आम्ही सिंहाचे दात मोजायला सुद्धा घाबरत नाही, हे दाखवून देणारा सर्वोत्तम राजा छत्रपती संभाजी महाराज। माझ्या रयतेला जर कणभर तोशिष पडली तर मला मनभर वेदना होतात। लक्षात ठेवा, रयत राजा करता नाही तर राजा रयते करता असतो, हे आपल्या अधिकाऱ्यांना निक्षून सांगणारे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज। छत्रपती शिवाजी महाराजांची जगातली पहिली जयंती साजरी करून शिवचरित्रावरचं जगातलं पहिलं पुस्तक लिहून रायगडावर जाऊन ज्यांनी शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली ते राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले। मी प्रथमता आणि अंतिमता भारतीय आहे आणि भारतीयच राहणार असं म्हणत ज्या युगपुरुषाने भगवे, हिरवे, निळे, पिवळे असे सगळे झेंडे बाजूला सारत तिरंग्याला सर्वोच्च स्थान दिलं ते भारताचे महान सुपुत्र विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह तमाम महापुरुषांना, सर्व संत विभूतींना तुम्हा सर्वांच्या टाळ्यांच्या प्रचंड गजरामध्ये प्रथमतः विनम्र अभिवादन करतो। आजच्या शिवनिश्चल मदत निधी उपक्रमाच्या या सोहळ्याकरता विचारपीठावर असणाऱ्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे गुरुवर्य आणि या महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय हितेंद्र तथा बापूसाहेब आहेर, ज्यांचं विचारधन आपण आता ऐकलं, जे सातत्यानं जिथं कमी तिथं आम्ही असं म्हणत शिवनिश्चलच्या पाठीशी सातत्यानं गेल्या अनेक वर्षांपासून उभे आहेत, ते आमचे मार्गदर्शक सन्माननीय आदरणीय केदारनाथ आहेर। टेंभेगावचा चेहरा मोहरा ज्यांनी खऱ्या अर्थानं बदलवून दाखवला। गावात केवळ माणसं नसावीत, गावात झाडं सुद्धा असावीत, त्या झाडांना जगता यावं आणि माणसासोबत सन्मानानं वाढता यावं असं वातावरण ज्या माणसानं निर्माण केलं ते आमचे मार्गदर्शक मोठे बंधू आदरणीय भाऊसाहेबजी आहिरे। विचारपीठावर स्थानापन्न असणारे मागच्या अनेक वर्षापासून सातत्यानं आमच्या सोबत आहेत ते सन्माननीय भाऊसाहेबजी बापू पगार। मोठे बंधू म्हणून कायम सातत्यानं काही मदत लागली तर मी शेवटपर्यंत तुमच्या सोबत आहे हा विश्वास देणारे रघुनाथ हरी अमृतकार पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन आमचे मोठे बंधू सन्माननीय भारतभाऊ कोठावदे। या तालुक्याच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळत असताना सातत्यानं सामाजिक उपक्रमांमध्ये सुद्धा सहभाग नोंदवत असताना एक माणूस म्हणून ज्यांचं काम खऱ्या अर्थानं आम्हाला भावतं ते सन्माननीय PI पोलीस निरीक्षक सन्माननीय लांडगे साहेब, आमचे बंधू सन्माननीय अपूर्वजी दिघावकर। खरं तर ज्यांनी सांगितलं की उमराणे शहरामध्ये इथून पुढचा कार्यक्रम झाला पाहिजे, ज्यावर आम्ही सुद्धा विचार इथून पुढच्या काळात करण्याचा विचार करतोय, ते आमचे सन्माननीय रामेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संस्थापक चेअरमन तथा माझे मोठे बंधू आदरणीय राजूबाबा देवरे। आणि खऱ्या अर्थानं आज ज्यांचा या ठिकाणी आपण सन्मान केला ते आमच्या मातीचं भूषण कीर्तन केसरी हरिभक्त पारायण संजय नाना धोंडगे
आणि तमाम महाराष्ट्रातल्या तरुण मुलांच्या गळ्यातील ताईत म्हणून ज्या माणसानं अगदी तरुण वयामध्ये या मातीतल्या पसायदान नावाच्या संस्थेच्या माध्यमातून इथल्या मातीतल्या मुलांनी व्यसनमुक्त व्हावं, इथल्या मातीतल्या मुलांनी एक चांगला जगण्याचा विचार करावा म्हणून खऱ्या अर्थानं सोशल मीडियाचा खऱ्या अर्थानं चांगला वापर माझ्या माहितीत आतापर्यंत जर कोणी केला असेल तर ते महाराष्ट्रातलं एकमेव नाव सन्माननीय चैतन्यजी महाराज वाडेकर. या सर्वांच्या टाळ्यांच्या प्रचंड गजरामध्ये एकदा मनपूर्वक ऋण व्यक्त करूया. हा कार्यक्रम घेण्याकरता गेल्या 7 वर्षापासून माझ्यासोबत सातत्यानं माझे शिक्षक, माझे गुरु असताना सुद्धा माझ्यासोबत आमचे सहकारी म्हणून जे पाठीशी उभे आहेत ते सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर डी के आहेर सर, सन्माननीय अनिल भांबरे सर, सन्माननीय पंकज जाधव सर, सन्माननीय डॉक्टर सुनील आहेर सर, सन्माननीय भगवान आहेर सर. विचारपीठासमोर प्रत्येक नाव माझं पाठ आहे. सन्मान्य आमचे पंडित बापू असतील, आमचे कृष्णा भाऊ असतील, कुबेर बापू असतील, आमचे नितीन भाऊ रोटे, शरद भाऊ असतील, सूर्यकांत भाऊ असतील, सगळं प्रत्येक नाव माझं पाठ आहे. इथं असणारा प्रत्येक माणूस हा सातत्यानं गेल्या अनेक वर्षापासून आमच्यावर तेवढंच ताकदीनं प्रेम करतोय आणि आम्हीही तुम्ही जेवढं प्रेम करतायत ते प्रेम कुणाला तरी पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. इथं उपस्थित असलेल्या माझ्या सगळ्या भावांनो तुम्हा सर्वांचं ऋण व्यक्त करतो. खर तर नानांनी मगाशी अनेक बऱ्या गोष्टी सांगितल्या. ना कुठलाही समाज पुढे न्यायचा असेल ना, कुठलाही गाव पुढे न्यायचं असेल, कुठलीही संस्था पुढे न्यायची असेल तर मी कायम सांगतो 5 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट आहे आपल्या समाजाकरता, आपल्या माणसांकरता आपल्याला बोलता आलं पाहिजे, बोललं पाहिजे. नाही बोलता येत ना, दुसरी गोष्ट करा. आपल्या समाजाकरता, आपल्या माणसांकरता आपल्याला लिहिता आलं पाहिजे, लिहिलं पाहिजे. नाही लिहिता येत ना, ठीक आहे, तिसरी गोष्ट करा. आपल्या समाजाकरता, आपल्या माणसांकरता आपल्याला रस्त्यावर उतरता आलं पाहिजे. नाही रस्त्यावर उतरता येत ना, चौथी गोष्ट करा. आपल्या समाजाकरता, आपल्या माणसांकरता जो माणूस प्रामाणिकपणे काम करतोय त्याच्या पाठीशी उभं राहता आलं पाहिजे. आणि तेही येत नसेल ना तर 5वी आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे, कमीत कमी शांत बसता आलं पाहिजे. कारण सगळ्यात मोठी अडचण जी आहे ना ती 5व्या वर्गातली आहे. जो काहीच करत नाही तो सगळ्यात जास्त त्रास दिल्याशिवाय राहत नाही, ही आज आपली परिस्थिती आहे. आणि त्यामुळे सातत्यानं खरं तर हे करणं सुद्धा सोपं नाही आहे ना, सोपं नाही. म्हणजे कोणीतरी विचारायचं तुम्ही करतायत कसे काम, बरं मग पैसा कुठून येतो, बरं एवढे फ्लेकाने विचारलं, एवढे फ्लेक्स लावले, म्हटलं एवढे फ्लेक्स लावायला पैसे लागले असतील, पैसे आणले कुठून. एक जण म्हटलं एवढी मुलं जेव घालायची पैसा आणला कुठून. एक जण म्हटलं तुम्ही एवढं मोठं पटांगण, एवढी लोक बोलवतात, किती लाखोंनी पैसा खर्च करतात. मी सातत्यानं काळजीपूर्वक कायम मागच्या अनेक वर्षापासून सांगतोय, या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन जिथं तुम्ही बघतायत ना, हे आमचे गणेश शिवाय नावाचे आमचे जे बंधू आहेत, गणेश मंडपवाले, हे या कार्यक्रमाचा 1ही रुपया या आमच्याकडून घेत नाहीत. साऊंड सिस्टीम वाले आमचे बंधू या ठिकाणी उभे आहेत, पलीकडे जनरेटर उभा आहे. अगदी जेवढं जनरेटरला डिझेल लागेल ना त्या डिझेलचा खर्च घेऊन ही माणसं 7 वर्षापासून या ठिकाणी काम करतायत. आमच्या गणेश भाऊंची विनंती एकच असते की माझ्या आईच्या हस्ते एका मुलाची मदत जावी, मला तुमच्याकडून काहीच नको असा विचार करणारी माणसं आमच्या पाठीशी उभी आहेत. हे पाठीमागचे बॅनर ज्या पोराने लावलेत ना, तो तुषार नावाचा मुलगा आहे, देवळा शहरात संपूर्ण जिल्ह्यामध्ये बॅनर लावले. एका बॅनरला वाहून न्याय करता 200 रुपये खर्च आहे. 50 रुपये घेतले, सांगितलं भाऊ तुमचं काम वेगळं आहे, फक्त 50 रुपये द्या, अख्ख्या जिल्ह्यातले तालुक्यातले बॅनर तुमचे लावून देतो, अशी विचार करणारी आमची मुलं आहेत. मुन्ना दादा आहेरराव या ठिकाणी बसलेले आहेत. 100 मुलं जेवायला असलीत ना तर एकाही मुलाचा 1 रुपया सुद्धा मी घेणार नाही, सगळ्या मुलांचा जेवणाचा खर्च मी करतो, भाऊ तुम्ही कार्यक्रम आमच्या गावात घ्या, असा विचार करणारी माणसं आमच्या गावामध्ये आहेत. फोटोग्राफी करता अनेकांना वाटतं एवढे फोटोग्राफर येतात कसे. इथं जो फोटोग्राफर, हा समोर आमचा रोहित उभा आहे, त्याच्या बाजूला राधेव उभा आहे, त्याच्या बाजूला आमचे प्रशांत जाधव सरांची, विश्वास काशीद सरांची टीम संपूर्ण पुण्यामधून उभी आहे. मागच्या 7 वर्षापासून ही लोक इथं येतात. आतापर्यंत 1ही रुपया यांनी आमच्याकडून घेतला नाही. एवढं प्रेम करणारी ही लोक जी आहेत ना ही आमच्या करता आहेत. आणि तुम्हा आम्हाला घेऊन जी पोरं आलीत ना नाना, रॉयल अकॅडमीची नाशिक पुण्या सटण्यामधली मुलं आहेत. रॉयल अकॅडमीची मुलं त्यांचं ट्रेनिंग सोडून आज दुपारपासून इथं उपलब्ध आहेत. त्यांचे सर मुलांना आणि मुलींना मोफत प्रशिक्षण देऊन शेतकऱ्यांची मुलं पुढे नेण्याकरता प्रयत्न करतायत ना, आणि ही सगळी माणसं सातत्यानं आमच्या पाठीशी उभी आहेत ना. त्यामुळे मला विश्वास आहे की 2 विरोधात बोलले काय, 4 विरोधात बोलले काय, आम्हाला फरक पडत नाही. आमचं काम असंच सुरू आहे, असंच सुरू राहणार, अविरत चालू राहणार.
आणि थांबणार नाही. फक्त एका गोष्टीवर विचार केला पाहिजे, नाना आणि आबा या दोघांनी ज्या दोन्ही आम्हाला संकल्पना समोर मांडल्यात, आदरणीय बापूसाहेबांनी सांगितलं की एक जागा डेव्हलप करतायत की दोन्ही जागा डेव्हलप करतायत, तर आम्ही आता विचार करू की एक जागा डेव्हलप करायची की दोन्ही जागा डेव्हलप करायची. कारण विचार केला पाहिजे आणि काम वाढवलं पाहिजे, हा विचार आमचा आहे. ऑलिम्पिकच्या मॅच चालू होत्या. ऑलिम्पिकची मॅच चालू असताना केनियाचा जो एक धावपटू आहे ना, त्याचं नाव आहे अबेल मुताई. हा अबेल मुताई धावत होता, प्रचंड वेगानं धावत होता आणि त्याच्या लक्षात आलं की आपण जिंकतोय. सीमारेषा जी आहे ना, अखेरची अंतिम रेषा आहे ना, ही रेषा आपण पार करतोय, आपण जिंकलोय. पण पळत असताना, धावत असताना, वेगानं धावत असताना त्याच्या लक्षात आलं नाही की अंतिम रेषेच्या आधी एक छोटीशी रेष असते, त्या रेषेच्या पलीकडेच तो थांबला. त्याला वाटलं हीच अंतिम रेषा आहे, आपण जिंकलो. पण त्याच्या पाठीमागून जो आहे ना, तो स्पेनचा धावपटू इवान फर्नांडिस येत होता. त्यानं बघितलं, अरे हा गोंधळ आहे, हा गोंधळ आहे, ही रेषा नाही पुढची रेषा आहे, तुला सुवर्ण पदक मिळणार आहे, तू अगदी एक पाऊल पुढे टाक, तू जिंकणार आहे. तो स्पॅनिश भाषेमधून ओरडून याला सांगतोय बा अबेलला, अरे पुढे चाल, पुढे चल. पण त्याला स्पॅनिश भाषा समजत नाहीये आणि स्पॅनिश भाषा समजत नाही म्हटल्यानंतर या मागच्या स्पेनच्या इवान फर्नांडिसनं काय केलं, हा धावत गेला आणि केनियाच्या अबेल मुताईला त्या अंतिम रेषेच्या पुढे ढकलून दिलं. पत्रकारांनी त्याला विचारलं, अरे काय गरज होती, तू 2 नंबर आला, तो 1 नंबर आला, तुझं त्याच्या पुढे गेला असता तर तू 1 नंबर आला असता, हा 2 नंबर आला, तो 2 नंबर आला असता. तो म्हटला, फर्नांडिस म्हटला, स्पेनचा खेळाडू, अरे मी घरी गेलो असतो तर माझ्या आईला काय सांगितलं असतं, अरे जो मागं राहिलाय ना, ज्याला समजत नाहीये, ज्याची परिस्थिती नाहीये, जो अडखळलाय ना, त्याला पुढे घेऊन जाणं हा तुमचा आणि आमचा खरा धर्म आहे. आणि त्या धर्माचं पालन मी केलं आणि म्हणून मी त्याला पुढे नेलं. आमचा विचार तो आहे. आम्ही पोरं कोणाची सांभाळतोय, पोरं कोणाची सांभाळतो. आज असे अनेक पोरं या ठिकाणी आहेत. मी चैतन्य महाराजांना सांगू इच्छितो, महाराज असे अनेक मुलं आहेत की ज्या मुलांना आम्ही विचारपीठावर आणू शकत नाही, ज्या मुलांची माहिती आम्ही तुम्हाला विचारपीठावरून देऊ शकत नाही, त्याची नावं आम्ही सांगू शकत नाही. आज आम्ही ज्यावेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून, इतर माध्यमातून या मुलांची मानसिक नावं टाकतो ना, या मुलांचं आडनाव कधी टाकत नाही, आडनाव कोणाला सांगत नाही. का? कारण आडनाव सांगितलं की भाऊ माणसं लोकांची जात शोधायला लागतात. हा या जातीचा आहे, हा त्या धर्माचा आहे, माझ्याकडे सगळ्या जातीची पोरं आहेत, माझ्याकडे सगळ्या धर्मांची पोरं आहेत. आज रोजी महाराष्ट्रभरामध्ये आमच्याकडे 128 आई वडील नसणारी पोरं आहेत. माझ्या 4 पोरींची लग्न झालीत आणि मला 2 नातू सुद्धा आहेत. हे आमचं 10 वर्षापुढचं, 10 वर्षामधलं अविरतपणे काम चालू आहे. आपल्याच नाशिक जिल्ह्यामधली घटना मी तुम्हाला सांगू इच्छितो की मुलं कोणाची आहेत. नाशिक जिल्ह्यामधली घटना आहे की 2 मुली झाल्यात म्हणून बापानं आईला सातत्यानं मारहाण करावी, बाप आईला सातत्यानं मारतोय, आई कंटाळली आहे की मुलगा तुला होत नाही, बापानं आईला मारहाण करावी, आई कंटाळली, आईनं आत्महत्या केली. मोठी मुलगी 9वी मध्ये आहे, लहान मुलगी 6वी मध्ये आहे. 9वीच्या पोरीवर सख्या बापानं 2 वर्ष बलात्कार केला. त्या पोरीला दिवस गेले आणि त्यावेळी आजीनं आणि बापानं त्या पोरीचा खून केला, त्या विहिरीत ढकलून मारून टाकलं. बातमी पोलीस स्टेशनला समजली, त्या बापावर गुन्हा दाखल झाला. बापाला जन्मठेप झाली, आजीला जन्मठेप झाली. बाप जेलमध्ये आहे, आजी जन्मठेप मध्ये गेली, आईनं आत्महत्या केली, बहीण निघून गेली. प्रश्न एकच आहे, 6वीच्या मुलीला सांभाळायचं कोणी, 6वीच्या मुलीला शिकवायचं कोणी? अभिमानानं सांगतो, मागच्या 3 वर्षापासून कधीच विचारपीठावर आणलं नाही, पण त्या मुलीला सांभाळायचं, शिकवायचं काम आम्ही करतोय का? आमच्या शेतकऱ्याची पोरं आहेत, आमच्या गोरगरिबाची पोरं आहेत. हा मगाशी हेमंत आला होता सोनवणे, डोकं तुम्ही बघितलं असेल पोराचं. डॉक्टर या ठिकाणी माझे मित्र डॉक्टर राहुल निकम आलेत, त्यांना मी सांगितलं साहेब जरा विचारपीठावर या. त्यांनी काय केलं माहितीये, या हेमंतला सायकल मिळत नव्हती, आई वडील नाहीच, अतिशय पोरक्या कुटुंबातला मुलगा आहे, मजुरी करून कोणीतरी जगवतोय आणि या मुलाला चालता येत नाही, याला उभं राहता येत नाही, म्हणून सायकल पाहिजे. सायकल नाशिकमध्ये विचारले मिळत नाहीये, पुण्यामध्ये विचारले मिळत नाहीये. आमचे सतीश बच्छाव मुंबईला गेले, मुंबईमधून झायलोला सायकल बांधली, सायकल बांधून देवळ्यामध्ये पिंपळगावला आणली, पिंपळगावला घरी सुपूर्द केली. आणि ही बातमी माझे डॉक्टर निकम नावाचे मित्र आहेत त्यांना समजली. त्यांनी सांगितलं की या पोराचं ऑपरेशन मी करतो, या पोराच्या ऑपरेशनचा संपूर्ण खर्च करतो, या पोराला चालायला बोलायला उभं करतो. हा विचार द्यायचं काम करायचं आहे, हा विचार द्यायचं काम करायचं आहे. तुम्ही उल्लेख केला 2-4 टाळक्यांचा विचार करायचाच नाही. हा त्रास आम्हाला झाला नाही, हा त्रास महापुरुषांना झाला. अरे ज्या महापुरुषांची नावं घेऊन शक्ती आणि भक्तीचा विचार आपण या ठिकाणी मानलाय ना, त्या ज्ञानोबांना नाळंदीमध्ये चाललं येत नव्हतं. अरे पाठीवर दगड मारलं जायची, अरे संन्याशाची पोरं म्हणून हिनवलं गेलं. अरे मुक्ताबाई दरवाजा ठोकवतीये, ज्ञानोबा आतमध्ये रडतायत आणि मुक्ताबाई आळवतीये ज्ञानोबांना, ज्ञानोबा अहो दरवाजा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. संन्याशाची पोरं म्हणून ज्यांना हिनवलं गेलं, आज त्याच ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी समाज डोक्यावर घेऊन नाचतो.
तुकोबारायांच्या घरी समाजानं वेश्या पाठवली, पराविया नारी मया रुक्माई समान असं म्हणणाऱ्या जगद्गुरु तुकोबारायांच्या घरी समाजानं वेश्या पाठवली. तुकोबारायांची गाथा इंद्रायणीमध्ये बुडवून टाकली. तुकोबारायांना या मातीमध्ये जो नाही तो सगळा छळ केला गेला. आज त्याच तुकोबारायांची गाथा समाज डोक्यावर घेऊन पंढरपूर पर्यंत जातोय. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अंगावर याच समाजानं दगड फेकलेत ना. तो समाज ज्या झाडाला फळ लागतं ना त्याच झाडाला दगड मारलं जातं. बाबळीच्या झाडाला कोणीही दगड मारत नाही, आंब्याच्या झाडालाच दगड मारला जातो. आणि मला एकानं सांगितलं आम्ही तुमच्यावर का लिहितो, तर तुमच्यावर लिहिलं तर पेपरला बातमी होते, तुमच्यावर लिहिलं तर पोस्ट जास्त गाजते. मी म्हटलो अजिबात नाही, सातत्यानं लिहित राहा. तर आमच्याबद्दल चांगलं लिहिलं पाहिजे, आमच्याबद्दल वाईट लिहिलं पाहिजे, आम्हाला समजलं पाहिजे की आम्ही नेमकं काय करतोय. हा त्रास हा मातीमधल्या प्रत्येकाला आहे. ज्या दिवशी या रोमन मॅगसेस पुरस्कार ज्यांना मिळाला ना त्या बाबा आमटेंना महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये आश्रम उभा करता आला नाही. गडचिरोली पर्यंत जावं लागलं. गडचिरोली पासून 100 किलोमीटर आनंदवनामध्ये जावं लागलं. ज्या मातीमध्ये जिथं माणसं राहूच शकत नाही, जिथं माणसंच नाहीत त्या वस्तीमध्ये जाऊन आनंदवन नावाचा आश्रम उभा करावा लागला. बाबा आमटेंचे मुलगा ज्याचं नाव आहे प्रकाश आमटे, या प्रकाश आमटेंचं लग्न आहे आणि त्या लग्नाला नातेवाईक आले नाहीत, भाऊबंदकी आली नाही, मित्र परिवाराला नाही. का? कारण म्हटले तुम्ही कुष्ठरोग्यांची पोरं सांभाळतात आणि या पोरांना जर तुम्हाला कुष्ठरोग आहे आणि तो तुम्हाला झाला ना आम्ही तुमच्या घरी आलो तर आम्हालाही होईल, आम्ही तुमच्या दारात येणार नाही. बाबा आमटे म्हटले तुम्ही नका येऊ आमच्या दारामध्ये, मी माझ्या पोराचं लग्न कुष्ठरोग्यांमध्ये करणार आहे. सगळ्या कुष्ठरोग्यांमध्ये या पोरांचं लग्न करून टाकलं. आणि ज्यावेळी बाबा आमटेंना रेमेन मॅगसेस पुरस्कार मिळाला ना त्यावेळी त्याच आनंदवनामध्ये उभं राहायला जागा शिल्लक नव्हती. हा त्या आनंदवनाचा इतिहास आहे. आणि मला तरी वाटतं की बाबा आमटेंना गडचिरोली पर्यंत जावं लागलं, आम्हाला फार फार तर देवळ्यापासून खारीपाट्यापर्यंत जावं लागेल. त्याच्यापेक्षा जास्त लांब जायची गरज आम्हाला काही येणार नाही याची मला खात्री आहे. आणि या विचार खऱ्या अर्थानं याच ठिकाणी देतो. सातत्यानं या मातीमध्ये मी बऱ्याच वेळापासून कायम तुमच्या समोर बोलत असतो. मी काय खूप तुमच्यासमोर मला चिठ्ठी आली आहे खालून की 2 मिनिटं का होईना तुम्ही शिवाजी महाराजांवर बोला, आम्ही तुमचं महाराजांवरचं काहीतरी ऐकण्याकरता या ठिकाणी आलोय. अगदी 5 मिनिटांमध्ये महाराजांच्या आयुष्यावरचा एक प्रसंग तुम्हाला सांगतो. त्याच्या आधी सुद्धा अनेक गोष्टी, एक गोष्ट सातत्यात पुन्हा सांगून जातो की नाना तुम्ही मुंबईमधून आमच्या कार्यक्रमासाठी आलात, मला तुमचा अभिमान आहे. संजय नाना कुटुंबात त्याच आहेत, माझ्या वारकरी संप्रदायाचा सन्मान आहे म्हटल्यावर नाना येणारच आहेत. राजूबाबा असतील किंवा भाऊसाहेब बापू असतील किंवा भारत भाऊ असतील, बापूसाहेब माझे गुरु आहेत या ठिकाणी, PI साहेब असतील किंवा भाऊसाहेब अण्णा असतील, सन्माननीय अपूर्व दादा असतील, यामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये सातत्यानं सांगितलं जसं अन्न तसं तुम्ही सर्वात पुढे आहात. पण आम्ही तुम्हाला राजकीय नेता म्हणून हिशोबात धरत नाही. तुम्ही आमच्या शिवनिश्चलचे मार्गदर्शक आहात, तुम्ही आमच्या पाठीशी आहात. आणि आज या ठिकाणी आम्ही जाहीर करतो की इथून पुढच्या काळामध्ये कोणत्याही राजकीय पुढाऱ्याला आम्ही आपल्या समोर बोलवणार नाही. इथून पुढच्या काळामध्ये सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या माणसांना मी तुमच्या समोर आमंत्रित करणार. कारण राजकीय पुढाऱ्यांना बोलवलं की हा त्या पक्षाचा, हा तो पक्षाचा, इथून आम्ही तर कुठल्या पक्षाचे नाहीतच. आम्ही कुठलाही पक्ष मानत नाही, आम्ही कुठलीही जात मानत नाही, आम्ही कुठलाही धर्म मानत नाही, आम्ही कुठलाही पंथ मानत नाही. आमचा धर्म हा माणूस आहे आणि जात ही माणुसकी आहे. आणि याच भावाने इथून पुढच्या काळामध्ये काम चालू राहील. आणि हे करताना मला आवर्जून उल्लेख करावा असं वाटतो की मी या तालुक्यातला आहे. मी राहायला जरी पुण्यामध्ये असतो ना तर देवळ्या तालुक्यामध्ये एकाही गावामध्ये व्याख्यानाला गेलो असेल ना तर माझ्या तालुक्यातल्या एकाही गावाच्या व्याख्यानाचं बापूसाहेब मानधन घेतलेलं नाही. आणि ज्या गावामधल्या व्याख्यानाचं मानधन घेतलं असेल तर त्याच गावामध्ये माझ्या खिशातले पैसे टाकून त्याच गावातल्या मुलाला आम्ही मदत केली असेल. हा आमच्या मागच्या 10 वर्षामधला सातत्यानं इतिहास आहे. हे आतापर्यंत पाळायचं काम हे आमच्या संपूर्ण टीमनं केलंय. प्राध्यापक डॉक्टर DK अय्यर सर असतील, अनिल भांबरे सर असतील, पंकज जाधव सर असतील, सुनील अय्यर सर असतील, आमचे सन्माननीय भगवान अय्यर सर असतील, या सगळ्यांचं या पाठीशी प्रचंड मोठं योगदान आहे. गेल्या 10 वर्षापासून अनेक लोक आमच्या सोबत आहेत. आमचे सन्माननीय नितीन भाऊ रोठे पाटील या ठिकाणी असतील, आमचे सूर्यकांत भाऊ असतील, विलास गुजर असतील, घनश्याम सिद्धुया असतील, आमचे डॉक्टर भागवत काळे या ठिकाणी आहेत, पुण्यामधून आमचे आलेले सागरांना असतील, आमचे शशिकांत भाऊ असतील, माळवाडी मधले आमचे सगळेच माझा मित्र परिवार स्वयंसेवक म्हणून किमान 300 मुलं या कार्यक्रमाकरता सातत्यानं काम करत असतात. या सगळ्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. आणि तुम्ही सांगितल्या पद्धतीप्रमाणे खर तर काम इतकं सुंदर करावं, त्या प्रसंगाला साजेसा प्रसंग सांगतो अगदी 2 मिनिटांमध्ये थांबतो. काम इतकं सुंदर करावं की शत्रूला सुद्धा आपल्या कामाचा गौरव वाटला पाहिजे. शत्रूला सुद्धा वाटलं पाहिजे, जो आपल्याबद्दल विचार करतो त्याला सुद्धा वाटलं पाहिजे की हे जे काम करतात ना बापू ते काम काहीतरी वेगळं आहे. आणि ते काम महाराष्ट्राच्या मातीमध्ये एका राजानं केलं होतं. त्या राजाचं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज.
6 जून 1674 रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आहे आणि राज्याभिषेकाच्या आधी 5 जूनला औरंगजेबाचा दरबार भरलाय आणि दरबारामध्ये औरंगजेब आलाय. औरंगजेबाचे अलकाब दिले जात आहेत. अबील मुजफ्फर मोइनुद्दीन शहनशाह हिंद पादशाह गाजी शहनशाह औरंगजेब दरबार में पधार रहे हैं. औरंगजेब दरबारात आलाय आणि तसा करायला बस 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 ये अलकाब, ये नारे, ये हुकूमत, ये सब फिजूल बातें हैं शहजादे. तैमूर और चंगेज के खून ने कभी शिकस्त नहीं देखी, लेकिन आज कंदहार से लेके तंजावर तक मोगली सल्तनत का परचम बिछाने का ख्वाब देखने वाले मां बदौलत आज ये क्या दिन देख रहे हैं. हमारी आंखों के सामने शिवा ने अपने सल्तनत की तामील कर दी. शिवा राजा बन रहा है. आखिर ये दिन देखने के लिए क्या अल्लाह ताला ने हमें जिंदा रखा था? आखिर क्यों हमारे एक से बढ़कर एक सूबेदार को उसने शिकस्त दे दी? ये हमारे मामूजान, इनका नाम क्या है? अमीर उल उमराव नवाब बहादुर मिर्जा अबू तालेब शाहिस्ता खान. शिवाजी ने इन पे हमला किया, इनकी 3 उंगलियां काट दी. नसीब सिकंदर था इनका, जान बच गई और ये भाग आए. ये सूरत के खूबसूरत सूबेदार इनायत खान बहादुर. शिवाजी जब सूरत आए तब ये बहादुर सूरत छोड़ के भाग गया. ये फौलाद खान, इसका नाम सिर्फ फौलाद है. शिवाजी ने इनके हाथ पे मिठाई रखे, शिवाजी आगरा से फरार हो गया. ये कौन? जोधपुर नरेश महाराजा जसवंत सिंह. मरठों के घाव इन्होंने अपने सीने पे नहीं, अपनी पीठ पे खाए हैं. पीठ पे, और पीठ दिखा के ये दक्कन से भाग आया. ये कौन? ये केशर सिंह, ये सुमेर सिंह, ये खागी गागा बोगा नरेश, ये बहादुर खान, ये हरेक बुंदे राजपूती, तुर्क, मोगली, हरेक को उसने शिकस्त दे दी. क्यों? इस क्यों का मतलब तुम कभी समझ नहीं पाओगे शहजादे. औरत, शराब, नाच गाना, मौज मस्ती, इश्क मोहब्बत में गिरफ्तार तुम्हारे जैसे लोग शिवा जैसे इंसान को कभी समझ नहीं पाओगे. शिवाजी ने मजबूत किले बनाए, मगर उस किलों पे मजबूत जमीर के लोग खड़े किए उसने. हमने शिवाजी के आदमियों को खरीदना चाहा, लाखों की जहांगीरें देनी चाहिए, मगर उन्होंने हमारी जहांगीरों पे थूक दिया शहजादे, थूक दिया. हमने समझा कि दुनिया की हर नायाब चीज हम खरीद सकते हैं, मगर हम जान गए कि दुनिया की हर नायाब चीज हम खरीद सकते हैं, मगर शिवाजी के आदमियों को हम कभी खरीद नहीं सकते. वो थकते नहीं, वो रुकते नहीं, वो झुकते नहीं, और वो मरहटे कभी बिकते भी नहीं शहजादे, बिकते भी नहीं. हमें पता है शिवाजी नामुकुल है, मगरूर है, चालाक है, मगर उसका चाल चलन दूध की तरह साफ और सूरज की तरह चमकदार है. इस दुश्मनों के भी मजहब, मजहबी कलाम, औरत और फकीरों की इज्जत करना जानता है वो. इसलिए उसकी इज्जत बुलंद मीनार की तरह सर उठाए आसमान को छू रही है. और इसलिए शहजादे, अरे कोई शक नहीं, अरे दुश्मन भी मिला तो क्या मिला, शिवा जैसा मिला, शिवा जैसा मिला. आणि औरंगजेबानं दरबार सोडला. पुढचे 3 दिवस दरबारात आलाच नाही. का? कारण त्यानं दहशत खाल्ली होती या मराठमोळ्या मातीमध्ये उभा राहिलेल्या स्वराज्याची. आणि बापू, तुम्हाला विश्वास देतो की ज्या मातीमधून आम्ही बोलतोय ना, या मातीमध्ये त्या स्वराज्याला अभिमान वाटेल असं सुंदर काम आम्ही या मातीमधून उभं करून दाखवू, याचा आम्हाला विश्वास आहे. आणि मी चैतन्य महाराजांना सांगू इच्छितो की महाराज, हा कार्यक्रम आपण या दिवशी बघतायत. मागचे 9 वर्ष झाले सातत्यानं प्रतिवर्षी पाऊस पडतोय. मागच्या वर्षी संपूर्ण कार्यक्रम पावसामध्ये झाला. पूर्ण पावसावरच्या विचारपीठावरची माणसं सगळी भिजली होती, खाली बसलेली प्रत्येक माणसं भिजली होती, पण एकाही खुर्चीवरचा एकही माणूस उठला नाही. आमच्या तालुक्याचा इतिहास आहे, जोपर्यंत राष्ट्रगीत होत नाही ना, तोपर्यंत एकही माणूस खुर्ची सोडून जात नाही. हा आमचा इतिहास आहे आणि तो विचार आपण पूर्ण करून दाखवाल हा त्यांना विश्वास देतो. आणि ज्यांनी आम्हाला मदत दिली, आमचे नारायण लोखंडे मला या ठिकाणी दिसत आहेत, पर जालना भोकरदन मधून या ठिकाणी आलेत, आमचे विलासभाऊ गुजर धुळ्यामधून आले, आमचे डॉक्टर भागवत काळे जालन्यामधून आलेत, कोल्हापूरमधून योगेश कदम आमचा आलाय, सांगलीमधून काही पदाधिकारी, राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामधून आमचे अनेक पदाधिकारी या ठिकाणी कार्यक्रमाकरता आलेत. त्या सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो, सगळ्यांचं ऋण व्यक्त करतो. इथून पुढच्या तुमच्या ऋणात राहू. जर कुणाचं नाव नजर चुकीने माझ्याकडून घेताना राहिलं असेल किंवा एखाद्याचं नाव मदत देताना नजर चुकीने राहिलं असेल, त्यांचं ऋण व्यक्त करतो. जाणीवपूर्वक कुठलं झालं नाही, जर नजर चुकीने राहिलं असेल तर आपले ऋण, आपला
माफी मागतो आणि या ठिकाणी मी थांबतो. यानंतर आपल्याला ज्या वारकरी संप्रदायाचा सन्मान आपण केलाय ते सन्माननीय संजय नाना आणि सन्माननीय चैतन्य महाराजांना ऐकायचंय. मला विश्वास आहे त्यांना ऐकण्याकरता आपण आलायत. आपण खुर्ची सोडणारच नाहीत, कारण आपण ऐकणारी माणसं आहोत. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय भीम. थँक्यू.